नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवते. त्याचं कारण म्हणजे मम्मी पप्पा आले, त्यात 4-5 दिवस निघून गेले आणि तेव्हा काहीच मी शूट घेतलेलं नाही, कारण आपल्या माणसांसोबत थोडा वेळ घालवायला हवा म्हणून. आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे स्वराच्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे, तर म्हटलं थोडं थोडं तुम्हाला पण शेअर करावं. त्यासाठी असं सिंपल तयार झाली आहे मी, बाकी काही नाही. कारण बाकीच्या बायका साड्या वगैरे नेसतात, पण मला नाही आवडत, कारण का खूप गरम होतं, कारण गर्दी पण तेवढीच असते ना गॅदरिंगला. दाखवेन मी तुम्हाला कसं काय ते. चला मग. इथे ना सगळी तयारी करून आम्ही घराबाहेर पडलो आणि स्वराज खरं तर रुसला होता की मम्मी रिक्षा बोलव म्हणून, पण स्पेशल रिक्षा बोलवली ना की जास्त भाडं घेतात. म्हटलं त्याला जातं जातं एखादी रिक्षा मिळाली तर बघू, तर मिळाली आम्हाला. आणि निघताना ना पाण्याच्या 2 बॉटल भरल्या, कारण मुलांना तहान वगैरे लागते, उगाच तिथं कुठं पाणी पीत बसायचं म्हणून. मग 2 बॉटल पाण्याचे घेऊन थोडासा खाऊ घेऊन आलो आम्ही शाळेमध्ये. बघू शकता इथं तयारी अजूनही चालू आहे. 1 वाजता बरोबर मी आले शाळेत आणि इकडे भरपूर सारी तयारी चालू आहे. आणि इकडे छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि बघू शकता हॉलमध्ये इतक्या साऱ्या खुर्च्या मांडलेल्या आहेत आणि ह्या खुर्च्या नंतर तुम्हाला भरलेल्या दिसतील. अगदी जागा पण तुम्हाला बसायला मिळत नाही अशा पद्धतीने भरतात. आणि इथे बघू शकताय आम्ही दोघी आधीच जागा पकडून बसलेलो आहोत. आणि झालं असं की आम्ही जाऊन वगैरे बसलो आणि नंतर लक्षात आलं की तलवार विसरले. मग ती नेण्यासाठी आलो होतो, हे मला घ्यायला आले होते. खरं तर ना त्यांच्या मोठ्या गाडीचं काम चालू होतं आणि गॅरेजमधून हे मला न्यायला आले होते. त्यांना मी रिक्वेस्ट केली काय पण करा पण या म्हटलं, कारण तलवार विसरले म्हणजे महत्त्वाची गोष्ट विसरले. कारण त्याच्या गाण्यामध्ये ना तलवार खूप इम्पॉर्टंट होती. तिथून मग आम्ही निघालो आणि पटकन 5 मिनिटात शाळेमध्ये पोचलो. शाळेमध्ये पोचताच बघते तर काय सगळ्या खुर्च्या भरलेल्या होत्या, जसं की मी तुम्हाला बोलली होती. आणि इकडे बघू शकता प्रमुख पाहुणे येत आहेत त्यांचं आगमन करण्यासाठी, म्हणजेच की स्वागत करण्यासाठी. इथे 5 मुली आरती घेऊन उभ्या आहेत आणि बाकी सगळे जे डान्समध्ये सहभागी आहेत ना ते असे दोन्ही साईडला उभे राहिलेत त्यांच्या स्वागताला. संपूर्ण एका वर्षातील ना हा एक दिवस ना मुलांसाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा असतो, कारण का प्रत्येक मुलाने ना गॅदरिंग म्हणजेच की डान्समध्ये भाग घेतलेला असतो आणि ते त्यांना सादरीकरण करून दाखवायचं असतं आम्हाला, जसं की पालकांना, शिक्षकांना, की आम्ही कसं डान्स करतो आहे. इतका त्यांना आनंद असतो ना की पालक पण तितक्याच उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, म्हणजे प्रेक्षक म्हणून. हॉल बऱ्यापैकी मोठा असूनही काही लोकांना उभं राहायला लागतं. जसं की खुर्च्या पूर्ण हॉलमध्ये असतात तरी पण अगदी सगळ्या खुर्च्या ओसंडून भरलेल्या असतात. आणि इकडे मुख्य अतिथींचे स्वागत चालू आहे, जसं की पुष्पगुच्छ आणि शाल आणि श्रीफळ देऊन. ते झाल्यानंतर मग डान्स वगैरे चालू होतील. इथे ना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आमच्या काळात पण होतं गॅदरिंग, पण मी एकदाही सहभाग घेतलेला नाही. जसं की 8वीमध्ये मी गेली ना तसं पूर्ण सगळं बंद केलं, कारण का मला पण असं कम्फर्टेबल वाटत नव्हतं. कारण मामाच्या गावामध्ये शाळा असल्यामुळे ना मामा ओरडतील किंवा काय अशा गोष्टींमुळं ना मी कधीच सहभागी नाही झाले. आणि मम्मीने कधी असं नको म्हणून नाही सांगितलं, पण मी मामांच्या भीतीने कधी सहभागी झाले नाही. आणि आत्ताच्या मुलांचं तसं काहीच नाही. आत्ताची मुलांना खूप आनंदाने म्हणजे आपल्याला फोर्स करून ही गोष्ट करायलाच पाहिजे म्हणून सांगतात, त्याच्यामुळे ते करावीच लागते. फायनली 3:45 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. मगाशीच मी तुम्हाला म्हटलं मी 1 वाजता आले आणि 1 वाजल्यापासून 3:45 पर्यंत हे उद्घाटन सोहळा वगैरे सगळंच चालू होतं, त्याच्यामुळे कार्यक्रमाला थोडा लेट झाला. मी बऱ्यापैकी कार्यक्रम सगळे बघितले आणि शेवटचे जे 7-8 राहिले होते ना ते स्किप केले, कारण का मग खूप अंधार वगैरे झाला असता. आणि इथे गणपतीची आराधना जे पहिला डान्स असतो ते चालू आहे आणि खूप सुंदर मुलं डान्स करत आहेत. मी एक थोडे शॉर्ट घेतलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या.
स्वराजने ना ज्या डान्समध्ये पार्टिसिपेट केलं होतं ते हे छावा पिक्चरमधलं गाणं, आणि हे गाणं ऐकल्यानंतर अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. दरवर्षी ना गॅदरिंगमध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांचं एकतरी गाणं असतं, आणि ते ऐकताना अंगावर भरपूर काटा येतो माझ्या, का काय माहिती. कारण ते वाटतं ना आपल्याला की ती व्यक्ती एवढं छान सगळं करून गेली आपल्यासाठी, आणि ती व्यक्ती आत्तासुद्धा असायला पाहिजे असं वाटते. कारण आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला पण माहिती आहे काय प्रकार चालू आहेत ते. आणि ते सुंदर असं मुलांनी सादरीकरण केलेलं आहे. मला तर खूप आवडलं, आणि असेच छान छान अजून कार्यक्रम पुढं चालू राहतील. पुन्हा आणखीन एक गाणं म्हणजे जे की शेतकऱ्यांवर होतं, ते गाणं लागल्यावर सुद्धा माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. आणि देवीचं एक गाणं होतं त्याच्यावर, असे 3 गाणी होती ज्याच्यामुळं माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. हे सांगताना तर थोडंसं तुम्हाला विचित्र वाटेल, पण मला होतं असं. आणि खूप छान असं वाटत होतं वातावरण, म्हणजे उत्साहपूर्ण वातावरण होतं सगळं. स्वराजचा डान्स वगैरे झाला, आणि इकडे आम्ही दोघी बघू शकताय बसलोय अजूनही. स्वराज आता अजून स्टेजच्या मागेच आहे, आणि इथे बघू शकताय आहिर डान्सच्या वेळेला नेमकी लाईट गेली, त्यामुळे मुलं शांत उभी होती. त्यानंतर हा एक नवीन प्रकार बघितला मी, कांतारा म्हणून. पहिल्यांदाच तुम्ही बघितलं आहे का नक्की सांगा, कारण मी पहिल्यांदाच बघते म्हणून तुम्हाला विचारते. ते पण छान होतं. स्वराजला ना शेवटच्या डान्सपर्यंत थांबायचं होतं. शेवटचा डान्स होता तो सोल्जर, देशभक्तीपर गीत होतं. तर म्हटलं नको, खूप वेळ होईल, म्हणून मग त्याला म्हटलं आपण हा कांतारा झालं ना की जाऊया आपण. मग तसंच आम्ही केलं की कांतारा डान्स झाल्यानंतर लगेच आम्ही निघालो तिथून. आणि येता येताना तिथे स्टॉल लागले होते, आणि स्टॉल म्हटलं की मुलांचा वीक पॉईंट म्हणजे शेवपुरी, पाणीपुरी आणि रगडापुरी. मग त्यांना रगडापुरी पाहिजे होती, ती रगडापुरी घेतली, आणि मी सुद्धा घेतली. म्हटलं थोडीशी भूक पण लागली होती, खाऊन घेतला. आणि मग तिथून आम्ही चालत चालत निघालो. येताना काही रिक्षा वगैरे नाही बघितली, कारण संध्याकाळचं चालत यायला छान वाटतं. घरी यायला आम्हाला 6:30 वाजले, कारण ह्यांना काय वेळ नव्हता यायला न्यायला. गाडीचं काम चालू आहे ना, म्हणून मग ते तिकडं होते. तर मला बोलले ये चालत चालत, आणि आम्ही आलो आहे आता घरी. थोडासा चहा वगैरे घेते आणि फ्रेश वगैरे होते. चला मग. घरी आल्यानंतर ना मी तुला एक प्रोजेक्ट करायचा होता, तो इथं करत बसले. भोसले घराण्यांची वंशावळ म्हणून असं काहीतरी आहे. तर कसा बनवला आहे नक्की सांगा. तर असा होता व्हिडिओ, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनेलवर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.